ते शेतकऱ्यांचे असतील, मच्छीमारांचे असतील, आदिवासी बांधवांचे असतील किंवा नागरी विभागातले प्रवास अमुक तमुक या सगळ्या गोष्टी घेऊन आपण लढणार. आता फेरी भाईंदर टू वसई चालू केली. लवकरच आम्ही नारंगी टू सफाळा अशी चालू करू. म्हणजे पाईपलाईन मध्ये आहे. फक्त फ्लोटिंग जेटी करायची आहे तिकडे. तुला 2-3 महिन्यात होईल. आणि आज बरोबर जे काही आमचे सगळ्या समाजाचे प्रश्न त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे. स्ट्राईक झालं तर त्या हिशोबाने ते पण वाढत जातं. मला जे समर्थन देतील त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. मला जे कोणी समर्थन देतील त्या सगळ्यांचं स्वागत आहे. मला एलर्जी कोणाचीही नाही. त्याने तुमच्याशी बोलणं केलंय का? काय बोललो, जे समर्थन देतील बोलू ना, परत बोलू. आमचे कार्यकर्ते स्टार प्रचारक, आमचे कार्यकर्ते स्टार प्रचारक. वरच्या कोणत्याही नेत्याबद्दल काही कॉमेंट करायचे नाही. मी ऑलरेडी सगळ्या आपल्या लोकांना इन्स्ट्रक्शन दिली का आपल्या बरोबर जे सुरुवातीपासून आहेत अशा लॉयल लोकांना उमेदवारी दिलाय. आणि आमचं इलेक्शन ही स्थानिक मुद्दे, पालघर जिल्ह्याला काय पाहिजे, कशा प्रकारे पुढे जायचं, याच्यावर आम्ही इलेक्शन लढतो. तर या निवडणुकीत कोणता मुद्दा महत्वाचा असणार आहे? जे काही प्रश्न आहेत ते आतापर्यंत अगोदरच्या उमेदवारांनी केलेलं काम. आमचे खासदार होते त्यावेळी त्यांनी डहाणूपर्यंत रेल्वे नेली, सबर्बन गॅस पाईपद्वारे ते पास केलं. ही 2 मेजर, बाकी केल्या त्यांनी, पण ही 2 मेजर. नंतर काय झालं तर बघू ना काय करायचं. लढू ना, तिकडे तिकडे जे जे आले त्यांना मदत करत गेलाय. आता आपला खासदार असेल त्यावेळी तो सगळ्यात प्रश्नाची जे JNPTचे MD शेट्टी साहेब, आपले आदरणीय पालकमंत्री चव्हाण साहेब आणि सगळे आमदार खासदार, तर त्या मीटिंग मध्ये वाढवण बंदराला कडाडून विरोध करणारा आपला एकच पक्ष होता. बाकी सगळ्यांनी बोटचेपी धोरण घेतले. आणि ज्यावेळी मी सांगितलं त्याप्रमाणे पालकमंत्री, JNPTचे MD शेट्टी साहेब यांनी मीटिंग घेतलेली, कलेक्टर वगैरे सगळे होते. त्यावेळी आम्ही विरोध केलेला आपल्याबरोबर. 2 महिन्यापूर्वी त्यावेळी इलेक्शनचं काय नव्हतं, त्या तिथूनची कृती समिती आणि अन्य लोक मदतीच्या अपेक्षेने मला भेटलेली. त्यांना मी सांगितलेलं तांडेल वगैरे जे काय आहेत ती मंडळी यंगस्टर, त्यामुळे सांगितलेलं आम्ही तुमच्या बरोबर आहे. आणि तो विरोध मी या मीटिंग मध्ये पालकमंत्र्यांचा दाखल नाही. 4 दिवसात काढला, एवढी घाई आहे. 25 दिवस आहेत. उमेदवार उभा केलाय, आता ठरलाय काय निवडून आणायचंय. आमचे सावे साहेब, नारायण मानकर, प्रवीण शेट्टी, अन्य वरिष्ठ हे बसून ते मुद्दे काढतील. बळीराम जाधव, राजेश पाटील, मनीषाताई या सगळ्यांना विश्वासात घेऊन हे लोक मुद्दे काढतील आणि तो आमचा जाहीरनामा. तो यंग है और MLA होने की वजह से हर जगह पे घूम रहे थे, तो उनका लोक संपर्क कंपेरेटिवली ज्यादा था. मतलब आज 11-12 लाख वोट ये अपने वसई के 3 कॉन्स्टिट्यूएंसी में है.
21 लाख में से, तो उधर उनका टच, मतलब नया उम्मीदवार लोगों को पहचान करके देना, उससे अच्छा इनको लोग पहचानते हैं। सबको मालूम है राजेश पाटिल क्या है, उनका अप्रोच लास्ट 4.5 साल में देखा है लोगों ने।